नमस्कार. चला, आज आपण ना जरा वेळेत मागे जाऊया. थेट 1980च्या दशकातल्या भारतात. अहो, तो काळच वेगळा होता. आजच्या या डिजिटल धावपाळीपेक्षा कितीतरी शांत, कितीतरी साधा. चला, त्या साध्यासुध्या पण सुंदर दिवसांना पुन्हा एकदा उजाळा देऊया. हे बघा, इथे जे लिहिलंय ना, पैसे कमी होते पण आनंद आणि समाधान खूप जास्त होतं. अगदी खरंय. हेच तर या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. तेव्हा लोकांच्या खिशात खरंच आजच्या इतके पैसे नसायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मनातलं समाधान, ते मात्र खूप जास्त होतं. चला, त्याच दिवसांच्या आठवणीत पुन्हा एकदा रमून जाऊया. तर मग सुरुवात करूया त्या काळातल्या रोजच्या जगण्यापासून. म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट यायच्या आधीचं आयुष्य कसं होतं, तेव्हाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खरा आनंद कसा सापडायचा ते पाहूया. आजकालची सलून बघा, काय एसी, काय स्टाईल, एकदम झगमगाट. पण तेव्हा सलून म्हणजे चक्क झाडाखाली ठेवलेली एक खुर्ची. तिथे ना पंखा, ना महागड्या क्रीम्स, फक्त एक साधा आरसा आणि कात्रीचा आवाज. पण त्या साधेपणात जी आपुलकी होती ना, ती आज कुठे आहे? आणि लाईफबॉय साबण. अरे हो, आजही मिळतो म्हणा, पण तो लहानपणीचा एक विशिष्ट वास होता ना, तो आता कुठल्याच साबणात येत नाही. तो वास म्हणजे जणू काही लहानपणाची सहीच होती. आठवलं का? चला, आता जरा अजून मागे जाऊया, थेट आपल्या लहानपणात. तो काळ होता खेळण्या बागडण्याचा. आणि तेव्हाची सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती? तर ती होती आपली कल्पनाशक्ती. कारण तेव्हा आजच्यासारखी दुकानात ढिगभर खेळणी नसायची. हे बघा, तुटकी चप्पल, लाकडाचे तुकडे, बाटलीची झाकणं आणि एक साधा धागा. आज हे सगळं कचरा वाटेल, पण तेव्हा मुलामुलींसाठी हा खजिना होता. याच टाकाऊ वस्तूंमधून अशी काही भन्नाट खेळणी तयार व्हायची. विचार करा, केवढी क्रिएटिव्हिटी होती तेव्हा. अरे वा, ही चक्री! कोणाकोणाला आठवते ही? बाटलीच्या झाकण्याला हातोडीने ठोकून ठोकून सपाट करायचं. मग मधोमध खेळ्याने 2 भोकं पाडायची आणि त्यात धागा ओला की आपलं खेळणं तयार. आणि मग बघा, तासनतास ती गरगर फिरवायची. काय मजा होती नाही? एका साध्या झाकणात केवढा आनंद होता. आणि हा खेळ आठवतोय का? सगळ्या छोट्या छोट्या गोळ्यांना बरोबर त्या मधल्या खड्ड्यात आणायचं. अरे देवा, काय एकाग्रता लागायची यासाठी. कधीकधी तर पटकन व्हायचं, पण कधीकधी इतका वेळ लागायचा की अक्षरशः वैताग यायचा. पण चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय चैन पडायची नाही. दिवाळी आली रे आली की मुलांचा एकच हट्ट असायचा, ही टिकलीची बंदूक. या बंदुकीसाठी घरात काय काय नाटकं व्हायची. आणि एकदा का ही हातात आली की मग मित्रांची गँग जमून चोर पोलीस खेळायचा. त्याची मजा तर विचारायलाच नको. एकदम हिरो झाल्यासारखं वाटायचं. बरं, आता खेळांच्या दुनियेतून बाहेर येऊया आणि त्या काळातल्या घरांमध्ये डोकावून पाहूया. घरातल्या त्या खास वस्तू, रोजच्या सवयी आणि काही गोड गैरसमज, ज्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. दंतमंजन आजच्या पिढीला कदाचित माहीतही नसेल की हे काय आहे. पण तेव्हा टूथपेस्ट कमी आणि दंतमंजनच जास्त असायचं प्रत्येक घरात. आणि ते पण डाबरचं लाल दंतमंजन. आठवतंय? सकाळी सकाळी दात घासले की बोटं आणि तोंड सगळं लाल व्हायचं. आणि हा कंदील, अरे देवा, वीज गेली की हाच घराचा तारणहार. याचा प्रकाश तर इतका प्रखर असायचा, पण त्याची ती जाळी, ज्याला मेंटल म्हणायचे, ती इतकी नाजूक की जरासा धक्का लागला की लगेच फुटायची. मग पुन्हा नवीन आणा. काय दिवस होते ते. ही वस्तू पाहिली का? याला म्हणतात कजरवटा. आपल्या आजी आजोबांच्या काळात घरीच काजळ बनवण्यासाठी याचा वापर व्हायचा. दिव्याच्या ज्योतीवर याला धरलं की त्यात काजळ जमा व्हायचं आणि मग तेच काजळ आजी प्रेमाने डोळ्यात घालायची. किती सुंदर आणि घरगुती पद्धत होती नाही का? पुस्तकात मोरपीस ठेवलं की अभ्यास चांगला येतो, ही एक इतकी गोड समजूत होती ना. मला वाटतं शाळेत जाणारा प्रत्येक जण आपल्या वही पुस्तकात एक तरी मोरपीस ठेवायचंच. खरं सांगायचं तर मी सुद्धा ठेवायचो. एक वेगळाच विश्वास होता त्यावर. बरं, आता वळूया मनोरंजनाकडे. विचार करा, तेव्हा ना इंटरनेट होतं ना मोबाईल. मग लोक टाइमपास कसा करायचे? चित्रपट कसे बघायचे? गाणी कशी ऐकायचे? चला पाहूया. हा, तर प्रत्येकाच्या घरातला अनुभव असेल. जरा जोराचा वारा सुटला किंवा पाऊस आला की टीव्हीवर मुंग्या यायच्या. मग घरातला एक वीर गच्चीवर जायचा आणि अँटेना फिरवायचा. आणि खालून आवाज यायचा, थांब थांब, आलं, अरे गेलं परत, जरा डावीकडे फिरव. हा एक कौटुंबिक सोहळाच असायचा. आणि आता ही संख्या बघा. 1980च्या दशकात यूट्यूब चॅनल्स किती होते? 0. एकही नाही. आजच्या जगात जिथे आपण एका क्लिकवर काहीही बघू शकतो, तिथे हे इमॅजिन करणं सुद्धा किती वेगळं वाटतं नाही का? संगीत ऐकण्याचा शौक असणाऱ्यांसाठी तर ही सगळ्यात मोठी दौलत होती. ऑडिओ कॅसेट्स. टेप रेकॉर्डरमध्ये कॅसेट टाकून गाणी ऐकण्याची मजाच वेगळी होती. आणि हो, मित्रांमध्ये त्याचाच भाव असायचा, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त कॅसेट्सचं कलेक्शन असेल.
आणि हे बघा, हे होतं त्या काळाचं स्मार्ट डिव्हाइस 3 in 1. म्हणजे यात एमर्जन्सी लाईट पण आहे, रेडिओ पण आहे आणि कॅसेट प्लेअरसुद्धा. सगळं काही एकाच यंत्रात. ज्याच्या घरी हे असायचं ना, त्याला खूप श्रीमंत समजलं जायचं. खरंच एक स्टेटस सिम्बॉल होता हा. तर हा सगळा आठवणींचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. चला, जाता जाता त्या काळातील अजून काही गोष्टींना उजाळा देऊया, ज्यांच्या आठवणी आजही पुसल्या गेलेल्या नाहीत. त्या काळातल्या पैशांना एक वेगळंच वजन होतं. खरं सांगतोय, त्या मोठ्या मोठ्या नोटा आणि ती जड नाणी हातात घेतल्यावर एक वेगळीच भावना यायची. आजच्या छोट्या नोटा आणि हलक्या नाण्यांपेक्षा त्या जुन्या पैशांची एक वेगळीच ओळख होती, एक दरारा होता. आणि त्या काळातल्या चवी, आहाहा! आजच्या मोठमोठ्या ब्रँड्सच्या आईस्क्रीमपेक्षा ती संत्री रंगाची काळी आईस्क्रीम जास्त चविष्ट वाटायची. ती चूर्णाची गोडी खाऊन जीभ लाल व्हायची. आणि ती 50 पैशांची गोड टॉफी. या सगळ्या चवी आजही कुठेतरी जिभेवर आहेत. आणि आठवण आली की थेट लहानपणी घेऊन जाता. खरंय, तो काळ आता निघून गेलाय. त्या वस्तूही आता दिसत नाहीत. पण जाता जाता तो काळ आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारून गेलाय की त्या काळातली साधनं जरी आपल्याकडे नसली तरी त्या काळात जगण्यात असलेला साधेपणा, ते छोट्या गोष्टीत समाधान मानणं, ती शिकवण आजही आपल्यासोबत आहे का? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?